मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र धारण करण्याचं महत्व काय? बरेचसे जण बघा आपल्याला काळे वस्त्र धारण करताना दिसतात आणि बरेचशा देवस्थानामध्ये वर्षभर देवांना काळे वस्त्र अर्पण केले जात नाही, परंतु काही विशिष्ट दैवत जे आहेत, उग्रस्थान जे आहे, तिथं आवर्जून काळे वस्त्र देवांना घातले जातात. देवाचा विषय थोडा वेळ बाजूला ठेवू. आपण सर्वात महत्वाचा मुद्दा हे येणार आहोत की काळे वस्त्र माणसांनी का परिधान करायचे असतात, त्याच्या मागचं कारण काय? थंडीचा महिना सुरू असतो, काळा रंग हे उष्णता ओढणारा असतो, हे सायंटिफिकली रिझन आपल्याला माहिती आहे. परंतु महत्वाचं रिझन काय, तर सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना सूर्याची नक्षत्र ग्रहाची स्थिती बदलत असताना व त्याचसोबत सूर्यातला जो ऊर्जात्मक गुण आहे तो त्या व्यक्तीमध्ये यावा म्हणून काळे वस्त्र धारण केले जाते. व त्याचसोबत देवीचे अघोर साधक वामाचार साधकांनी देखील या दिवशी सूर्यामध्ये बसून दिवसभर तप जप करायचा असतो. सूर्याची प्रखरता जी असते ती अंगावर घ्यायची असते. तिळाचं होम, तिळाचं उठणं व तिळाचं नैवेद्य भगवंताला अर्पण करायचं असतं. अहिल्यानगर काळामाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मकर संक्रांतीचे असे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ओम काही जय भवानी.